श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांसाठी तर्पण विधी, पिंडदान, दानधर्म, सेवा या गोष्टी आवर्जून कराव्यात. 3 पिढ्यांपर्यंतचा पितृदोष शांत करण्यासाठी, पितरांची कृपा प्राप्त व्हावी, पितृदोषामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या संसारात ज्या काही अडचणी येत आहेत त्या दूर होऊन तुमची अडलेली कामे पूर्ण व्हावीत, यासाठी वर्षातील हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. असं म्हटलं जातं की या दिवशी पितृलोकातून पितृ येत असतात आणि आपल्या घराचा उंबरठा जो असतो तर उंबरठ्याजवळ ते बसलेले असतात. त्यामुळे या दिवशी पितरांसाठी सेवा, दानधर्म, पूजा अर्चा, प्रार्थना या गोष्टी आवर्जून केल्याच पाहिजेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी असा उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. उद्या आपल्याला कावळ्याला घरासमोर खायला ही एक वस्तू ठेवायची आहे. यामुळे आपले पितृ तृप्त होतील, आशीर्वाद देतील, मुलांच्या अडचणी संपेल, घराची, पतीची, मुलांची प्रगती कोणीही थांबवू शकणार नाही. त्याचबरोबर अखंड लक्ष्मी प्राप्त होईल. घरामध्ये असणारा 3 पिढ्यांचा किंवा 7 पिढ्यांचा जो काही पितृदोष असेल तर तो कायमचा नष्ट होईल. अशा तुमच्या ज्या काही अनेक अडचणी आहे, पितरांना जर तुम्हाला काही त्रास देत असेल, तुमच्या अनेक कामांमध्ये अडथळे येत असेल तर त्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता हा उपाय जो आहे तर तो कशा पद्धतीने करायचा, त्याचबरोबर कोणत्या वेळेमध्ये कावळ्याला आपल्याला घरासमोर ही वस्तू खायला ठेवायची आहे, कावळ्याला या दिवशी महत्त्व का दिलं जातं, पितरांची पूजा कशी करायची याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम पितृदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. आता अक्षय तृतीया ही 19 एप्रिल वार रविवार या दिवशी आलेली आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांचं एकत्र पूजन सुद्धा केलं जातं. त्याचं एकत्र पूजन करण्याचा सुद्धा शुभ मुहूर्त असतो, तो वेगळा असतो. तो शुभ मुहूर्त मी नक्कीच चॅनलवरती शेअर करेल. या दिवशी त्या शुभ मुहूर्तामध्ये माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांचं एकत्रित पूजन करायचं असतं, ते आवर्जून करावं. त्याचबरोबर अक्षय तृतीया जो आहे तर तो अक्षय फल देणारा दिवस असतो. तर पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ आहे. येथे पितृदोष निवारणासाठी अक्षय तृतीयेचं महत्त्व आणि आपल्याला काय करायचं आहे त्याची माहिती आपण घेऊया. अक्षय तृतीयेला पितृतर्पण केल्याने पितरांना सद्गती मिळते. या दिवशी पूर्वजांच्या नावाने केलेले दान त्यांच्यापर्यंत पोहोचते अशी श्रद्धा आहे. विशेषतः ज्यांना पितृदोष आहे त्यांनी या दिवशी जलदान आणि अन्नदान केल्यास दोषाची तीव्रता कमी होते. पितृदोषासाठी म्हणजेच पितृदोष दूर करण्यासाठी या दिवशी काय करावं तर सकाळी लवकर उठून स्नान करावे, पांढरे किंवा साधे शुभ्र वस्त्र परिधान करावे. पितरांच्या पूजेसाठी दक्षिण दिशा महत्त्वाची असते, त्यामुळे पूजेचे तोंड दक्षिणेकडे असावे. संकल्प करावा, हातात थोडे पाणी आणि अक्षता घेऊन म्हणा, आज अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर मी माझ्या ज्ञात अज्ञात पितरांच्या उद्धारासाठी आणि त्यांच्या आशीर्वादासाठी हे पूजन दान अर्पण करत आहे. माझ्या हातून कळत नकळत झालेल्या चुकांबद्दल मला क्षमा करावी. एका तांब्याच्या पात्रात पाणी घेऊन त्यात काळे तीळ आणि थोडे पांढरे फूल टाकावे. ते पाणी दोन्ही हातांच्या मध्ये धरून उजव्या हाताच्या अंगठ्यावरून पितृतीर्थातून हळूहळू पात्रात सोडावे. हे करताना पितराचे स्मरण करावे आणि ओम पितृदेवताभ्यो नमः हा जप करावा. पितरांच्या आवडतीचा स्वयंपाक करावा. विशेषतः खीर, आमरस किंवा पुरणपोळी आवर्जून करावी. स्वयंपाकातील पहिला भाग अग्नीला म्हणजेच अग्निहोत्र किंवा गाईला द्यावा. कावळ्याला उपवास ठेवणे या दिवशी अत्यंत महत्त्वाचे असते. कोऱ्या मातीच्या माठात पाणी भरून त्यावर खरबूज किंवा आंबा ठेवून ब्राह्मणाला किंवा गरजूला दान द्यावे. छत्री, पादत्राणे, हातपंखे किंवा थंड पाणी दान करावे. आणि हे माझ्या पूर्वजांनो, मी माझ्या क्षमतेनुसार तुमची सेवा करण्याचा प्रयत्न केला. माझ्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी कायम असू द्या. आमच्याकडून काही चूक झाली असल्यास आम्हाला क्षमा करा आणि आम्हाला सुख समृद्धीचा आशीर्वाद द्या, ही प्रार्थना आपल्याला करायची असते. या दिवशी घरात भांडण तंटा करू नये. वातावरण प्रसन्न ठेवावे. कोणीही दारी आल्यास त्याला रिकाम्या हाती पाठवू नका. किमान पाणी तरी नक्की द्या. शक्य असल्यास दुपारी 12च्या सुमारास कुतप काळ हे पूजन करावे.
अक्षय तृतीया हा सर्वात महत्त्वाचा दिवस असतो. जर कितीही प्रखर पितृदोष असेल तर त्या दिवशी फक्त तुम्ही या छोट्या छोट्या सेवा किंवा हे छोटे छोटे उपाय जरी केले ना, तरीही तुम्हाला याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळतो. अक्षय तृतीया हा दिवस पितरांच्या सेवेसाठी आणि घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. कावळ्याला पितरांचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे या दिवशी केलेला एक छोटासा उपाय तुमच्या कुटुंबासाठी प्रगतीचे द्वार उघडू शकतो. आणि हा उपाय आपल्याला का करायचा आहे, तो कसा करायचा आहे, ते आपण बघणार आहोत. हा उपाय केल्याने काय होईल तर उन्हाळ्याच्या दिवसात पितरांना थंडावा देणारे पदार्थ अर्पण केल्याने ते तृप्त होतात. पितृदोषामुळे मुलांच्या शिक्षणात, लग्नात किंवा करिअरमध्ये येणारे अडथळे दूर होतात. जेव्हा पूर्वज आशीर्वाद देतात तेव्हा घरातील आर्थिक चणचण संपते आणि अडलेली कामे जे आहेत तर ते मार्गी लागत असतात. अक्षय तृतीया हा पितरांच्या नावाने तर्पण विशेषतः दुपारी 12च्या सुमारास करायचं असतं. हा असा दिवस आहे जेव्हा आपण जे काही दान करतो किंवा उपाय करतो त्याचे फळ कधी संपत नाही. जर तुमच्या मुलांच्या कामात सतत अडचण येत असतील, घरात पैसा टिकत नसेल, प्रगती थांबली असेल तर अक्षय तृतीयेला घरासमोर कावळ्याला एक वस्तू नक्की खायला ठेवा. पितृ इतके प्रसन्न होतील की तुमच्या 7 पिढ्यांचे कल्याण होईल. असा हा उपाय कसा करायचा ते आपण बघूया. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालावे. दुपारी स्वयंपाक झाल्यानंतर पितरांच्या नावाने ताट वाढावे. त्यातील एक भाग काकबली घराच्या छतावर किंवा समोर जिथे कावळेल तिथे ठेवावा. अन्न ठेवताना मनातल्या मनात तुमच्या मुलांच्या यशासाठी आणि घराच्या प्रगतीसाठी पितरांकडे प्रार्थना करायची आहे. जो काही तुम्ही स्वयंपाक बनवलेला असेल तर तोच तुम्ही ठेवू शकता, किंवा आता त्याऐवजी तुम्हाला असं वाटलं की नाही पितरांसाठी आपल्याला वेगळा काहीतरी नैवेद्य बनवायचा आहे, तर मग तुम्हाला काय करायचं आहे, या दिवशी दुपारी 12च्या सुमारास एक छोटीशी कृती करायची. एका पानावर किंवा स्वच्छ जागेवर थोडा दही भात जे आहे तर ते एकत्र करून त्याचा गोळा ठेवा. त्यावर गूळ किंवा साखर टाका. सर्वात महत्त्वाचे, या ऋतूत येणारे फूल जसे की आंबा किंवा कलिंगड एक फोड त्यासोबत ठेवा, कारण पितरांना उन्हाळ्यात थंडावा देणाऱ्या वस्तू अर्पण केल्याने ते अधिक तृप्त होतात. असा हा नैवेद्य तुम्हाला तयार करायचा आहे. हा नैवेद्य ठेवला की त्यानंतर तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे. अन्न ठेवताना मनातल्या मनात तुमच्या मुलांच्या यशासाठी प्रार्थना करा. ओम पितृदेवताभ्यो नमः अशी प्रार्थना करा आणि अन्न ठेवून आल्यावर मागे वळून न पाहता घरात यावे. त्यानंतर घरातील थोडं पाणी दक्षिणेकडे तोंड करून जमिनीवर सोडावे. या दिवशी गरजूंना पाणी किंवा छत्री दान केल्यास आपल्याला खूप जास्त प्रमाणात मिळत असते. हा छोटासा उपाय तुमच्या आयुष्यात खूप मोठे बदल घडवून आणू शकतो. श्रद्धा ठेवून हा उपाय नक्की करा आणि बघा याचा किती चांगला फायदा जो आहे तर तो तुम्हाला मिळेल. आता हा नैवेद्य कुठे ठेवायचा, तर हा नैवेद्य तुम्ही आपल्या टेरेसवरती, पत्र्यावरती, घराच्या बाहेर, तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे कावळा पशुपक्षी येत असेल तर तिथे तुम्हाला हा नैवेद्य ठेवायचा आहे. हा उपाय करताना मनात पूर्ण श्रद्धा ठेवा. पितृपूजन करताना ओम पितृदेवताभ्यो नमः या मंत्राचा जप केल्यास त्याचे फळ अधिक उत्तम मिळते. तुमच्या घराच्या प्रगतीसाठी तुम्हाला तिथे प्रार्थना देखील करायची आहे. तर अशा पद्धतीने साधा सोपा हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे. तुम्ही करून बघा, याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.